श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर फाटा, सिडको, नांदेड येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. यानिमित्त कुंभार कारागिरांना 60 इलेक्ट्रिकल चाकांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक जणांची प्रमुख उपस्थिती होती. आज संत शिरोमणी गोरोबा काका मंदिराचं या ठिकाणी गेल्या वर्षी बांधकाम झालेले आणि आज त्याचं प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये 60 इलेक्ट्रिक मशीन चाक या ठिकाणी खादी ग्रामोद्योग विभागातर्फे या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी समाजाच्या सर्व तरुणांनी, समाजाच्या सर्व ज्येष्ठ मंडळांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामुळे या सर्वांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम ते वेळोवेळी राबव एवढीच त्यांना विनंती करतो. त्यांनी मंदिराला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी रस्त्याची मागणी केलेली. या ठिकाणी एक चांगलं सभागृह झाला व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितच त्या वर्धापनाच्या दिनाच्या पूर्वी आम्ही त्यांना हे सभागृह आणि रस्ता सभागृह त्यांना देऊ अशी त्यांना आम्ही ग्वाही दिलेली आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्व लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आम्ही सर्व समाज बांधवातर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र सर्व ठिकाणी कुठं फळ वाटप, कुठं अन्नदान वाटपाचे कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आज आम्हाला जायचं आहे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबाला खूप दीर्घायुष्य राहावं, त्यांचे कार्य अशाच मोठ्या पद्धतीने सर्वत्र चालूच राहावं. कारण महाराष्ट्राचे एक लाडके मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक नाव आलेलं आहे. आणि गोरोबा काकांच्या चरणी वंदन करून आज हा प्रथमतः वर्धापन दिनाचा प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आज खादीग्राम आयोगांच्या मार्फत आमच्या कुंभार समाजांना 60 इलेक्ट्रिक चाकांचं मंजुरी करून त्यांना 30 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत एकूण 10 दिवसाचं ट्रेनिंग इथं दिली. आणि त्यांच्यानंतर त्यांचे खादीग्राम आयोगाचे जे डायरेक्टर मॅनेजर आहेत अरुण कुमार यादव, प्रतापजी शिंदे आणि हासे सर, या तिघांनी इथे येऊन आज म्हणजे हे केले. त्यांनी आज निवेदन देऊन त्यांना आम्ही चाकांचं वितरण आज केलेलं आहे त्यांच्या मार्फत. आज उपस्थित आमचे यासाठी जिल्ह्याचे आम्ही आमदार साहेबांना, आनंदजी बोंडारकर साहेबांना सांगितलं होतं, पण आज एकनाथरावजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी त्यांचे बंधू रामरावजी बोंडारकर साहेब व तसेच शिंदे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आपले, आणि त्यांनी सुद्धा आम्हाला जे सभा मंडपाचं आम्ही त्यांना एक आश्वासन मागितलं होतं, निवेदन दिलं होतं. त्यांनी ते सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा 30 लाखापर्यंत मी तुम्हाला सभा मंडप इथं देईल आणि एक रस्त्याचं सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे, रस्ता सुद्धा मंजूर करू असं त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलंय. त्याबद्दल मी आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या परिसरामध्ये 60 इलेक्ट्रिकल चाकाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री विनय भाऊ गिरडे व आमचे समाजभूषण विश्वनाथरावजी कोलमकर सर व आमचे नेते प्रदेशाध्यक्ष विजयरावजी देवडे साहेब व आमचे पूर्ण बालाजीराव घुमलवाड पांगरेकर सर आणि पूर्ण समाज, या चाक वाटपाचा जे कार्यक्रम आम्ही 10 दिवसापासून जे ट्रेनिंग ठेवली होती, तर आम्हाला अतिशय आमच्या समाजांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि आमच्या समाजांना सांगितलं आहे की बाबा याच्या पुढं पण आपण या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त 60 चाका वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. यापुढं पण आपण हजारो चाका वाटपाचा कार्यक्रम करू, पण तुमची आम्हाला साथ पाहिजे. आणि तसं त्यांना आम्ही सांगितल्यानंतर आज आमच्या समाजाचं पूर्ण योगदान आणि सहकार्य मी माझ्या कुंभार समाजाच्या वतीनं आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं या पूर्ण खादीग्राम उद्योग अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मी माझ्या समाजांना सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा पुढच्या वर्षी पण इलेक्ट्रिकल चाकाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि तसं सहकार्य करावे. आपल्याला भरपूर आम्ही सुविधा देऊ, आमच्या पाठीमागे राहा असं मी आवाहन करतो. मी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभुदे साहेब आणि माझी पूर्ण टीम आणि आमचे देवडे साहेब, सगळे साहेब असे मी विनंती करतो की नेहमी सहकार्य करावे.